हाय फ्रेंड्स, शुभ दुपार. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व. आज आहे संडे. विचार केला काय बनवू, जेवायला काय बनवू. साधी सोपी मसुरीची आमटी बनवते आणि भात बनवते, कारण की श्रावण असल्याकारणाने नॉनव्हेज बंद. रविवार असला तरी नॉनव्हेज नाही. हे बघा, मी कांदा कापायला हा असा हे वापरते, फटाफट होऊन जाते. हे कांद्याची तयारी करून घेतली, इथे मसूर भिजत घातली आणि चला तर बनवूया मस्त मसुरीची आमटी आणि भात. चला दाखवते मी तुम्हाला साधी सोपी रेसिपी ह्या व्हिडिओतून. मसूर कशी बनवते मी ते. हे बघा, ही अशी तयारी करून घेतलेली आहे. पाहू शकता कांदा किती बारीक झाला आहे, पहा तुम्ही. आणि मी आताच अद्रक लसूण वगैरे आताच बारीक करून घेतलं. म्हटलं तेवढंसं वाटायला कुठे वाटू ना मिक्सरमध्ये, मग मिक्सर काढला नाही मी, आताच बारीक करून घेतलं. आणि हे बघा, जिरा पावडर, धने, गरम मसाला आणि हळद. हे बघा, ह्या चमच्याने घेतला मी. 2 चमचे मसाला घेतला, लाल मसाला. मी हा लाल मसाला आहे ना, आगरी कोळी मसाला वापरते. हे सगळं असं घ्या. कढीपत्ता फोडणी देते. आता पाहू शकता तुम्ही, मी एवढं सगळं साहित्य घेतले मसुरी करता, अख्ख्या मसुरीच्या भाजीला. आणि कांदा बघा ना तुम्ही, त्यातच अद्रक लसूण वगैरे सगळं बारीक झालं, कोथिंबीर वगैरे त्यातच मी बारीक करून घेतली. आणि आता देऊया फोडणी. फोडणी करता तेल घेतलं इथे. थोडासा हिंग टाकला. मी हिंग टाकून घेते अगोदर, पण हिंग करपतो, तुम्ही हिंग नंतर टाकू शकता. हे बघा, टाकला कांदा. कांदा छान लाल होऊ द्या. हे बघा, आणि असं बारीक कापल्या गेलेलं असलं ना की तळलं पण लवकर जातो. घाई असेल ना तर आत्ताच बारीक करून घ्यायचं. आणि थोडंसं बनवायचं असेल तर मी पटकन बोटावरतीच कट करते, पण म्हटलं चला वेळ होता म्हणून यात मी बारीक केलं. आणि वाटण नव्हतं ना, तर हे बारीक होतं एकदम. वाटण असलं तर होऊन जातं वाटणमध्ये. हे बघा, चांगला कांदा लाल होऊ द्या. मग त्याच्यामध्ये टॅमॅटो, लाल मसाला वगैरे सर्व टाका. मी तेल कमी घेतलं आहे, कारण की आमच्या घरात तेल नाही एवढं जास्ती, म्हणून मी तेल कमी वापरते. इथे हे सगळं घेतलेलं आहे मी. अर्धा तास भिजत घातले तरी छान भिजले, पाहू शकता. बघा ना, अर्धा तासच झाला भिजत घालून, कारण की म्हटलं कच्चे घालण्यापेक्षा अर्धा तास भिजवले. आता एक शिटी काढून घेते. पाहू शकता, हे असं सगळं तळून घ्या. टॅमॅटो आणि मसाला मी एकत्र टाकते, लाल मसाला वगैरे. हे थोडंसं कुकर लागला, मसूर धुवस तोपर्यंत थोडा लाल झाला. चांगलं तेल सुटस तोपर्यंत तळू द्या. हे बघा, छान तेल सुटते बघा. चवीनुसार मीठ घाला. मी एवढं मीठ घेतलेलं आहे. चवीनुसार तुम्हाला लागेल तसं मीठ घालून घ्या. मी मीठ सगळ्यात लास्टला घालते, नाहीतर कांदा तळताना पण घातलं तरी छान आहे. कांदा तळताना घातलं ना तर कांदा पटकन लाल होतो आणि मऊ शिजतो लगेच. कांदा तळताना पण घातलं तरी चालतं. मीठ अगोदर घालून घ्यायचं. हे बघा, किती छान तळले गेले बघा. आता याच्यात टाकूया मसूर. हे बघा, मसूर भिजली आपली छान, धुवून घेतली स्वच्छ. पाणी गरम करून घेते. असं पाणी गरम करायचं भांडं आहे माझ्याकडे, पटकन शिजते. हे बघा, अंदाजे पाणी घाला तुम्ही. पाणी गरम करून घेतलं ना लवकर शिट्टी निघेल आणि शिजेल पण लवकर. हे बघा, अंदाजे, कारण की मला फक्त आमटी आणि भातच आहे ना आज, म्हणून मी एवढं पाणी घेतलं आहे. आणि पाणी गरम करून टाकलं आहे मी. तुम्ही थंडही टाकू शकता, असं काहीच नाही, पण माझ्याकडे आहे गरम पाणी करायचं साधन, म्हणून मी गरम पाणी केलं. आणि मस्तपैकी आता एक शिटी काढते आणि झणझणीत आपली मसूर आमटी तयार. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. बनवून पहा माझ्या पद्धतीने एक साधी सोपी मसूर आमटी.